कधी विचार केलाय का गणपती बाप्पाने चंद्राला शाप का दिला? ही कथा आपल्याला अहंकार, सत्य आणि संयमाबद्दल खोल शिकवण देते. एकदा गणपती बाप्पा पृथ्वीवर भक्तांकडून मिळालेलं मोदक आणि लाडू आनंदात खात होते. प्रेमाने भारावून ते पोटभर भोजन करून शांतपणे चालत होते. तेव्हाच आकाशातील तेजस्वी चंद्राने गणपती बाप्पाचे रूप पाहून उपहास केला. हसत हसत चंद्र म्हणाला, "अरे बापरे, किती भोळं भाबडं रूप!" चंद्राचा हा गर्व आणि उपहास पाहून बाप्पाला दुःखही झालं आणि रागही. कारण चंद्राने केवळ त्यांचाच नव्हे तर प्रेमाने केलेल्या भक्तिभावाचाही अपमान केला होता. गणपती बाप्पांनी चंद्राकडे पाहून शाप दिला, "आजपासून तुझं दर्शन करणाऱ्याला अपराधाचा खोटा आरोप सहन करावा लागेल." क्षणात संपूर्ण आकाश काळसर झालं. चंद्राची तेजस्विता कमी झाली आणि देवताही घाबरून गेले. देवतांनी विनंती केली, "बाप्पा, चंद्राने चूक केली, पण त्याला पूर्णपणे नष्ट करू नका." त्यावर गणपती म्हणाले, "ठीक आहे, शाप पूर्ण नाही पण आंशिक असेल." बाप्पा पुढे म्हणाले, "चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे पाहू नये आणि चंद्राचं तेज वाढत घटत राहील, जेणेकरून त्याचा अहंकार कधीच परत वाढणार नाही." तेव्हापासूनच चंद्राची कृष्ण पक्षाची आणि शुक्ल पक्षाची कला सुरू झाली आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन अपशकुन मानलं जातं. ही कथा आपल्याला एकच शिकवण देते: अहंकार असेल तर तेज मावळतं आणि नम्रता असेल तर देवही आपल्या बाजूने उभा राहतो.